असूनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा जय, प्रत्येक वेळेला आपण नाही वाचू शकत. इथून पुढे आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार. खरंय. गेले 2 दिवसात 2 वेळा वाचलोय आपण. जय, खूप डेंजरस होत चाललंय रे हे सगळं. बरं ऐक, बहिणींना फोन करायचंय, लक्षात आहे ना? अरे हो, विसरलोच होतो. हॅलो हा वहिनी, जय, दिवसभरात आत्ता वेळ मिळाला का तुला माझ्याशी बोलायला? वहिनी तसं नाही, जरा कामामुळे राहून गेलो होतो. इथे माझी तब्येत गेली कामातून. लवकर झोपायचं म्हणत होते, तेवढ्यात तुझा फोन आला. बोल बोल. सॉरी वहिनी, आम्हाला यायलाच उशीर झाला. नाहीतर आदिती येणारच होती तिकडे. ती उद्या सकाळीच पोहोचेल तिथे आणि मग ऑफिसला येईल. अरे बापरे, म्हणजे उद्या सकाळी ती तिथून इथे येणार विरारला, मग एक सगळं घरातलं करणार आणि मग ऑफिसला जाणार. जमेल ना तिला नक्की? हो जमेल, नक्की येईल ती. बरं, गुड नाईट. झोपते मी आता. जय, आपण काही दिवस विरारलाच जाऊन राहिलो तर? आदिती, कसं शक्य आहे ते? तो तांगडे इथे जवळच राहतोय ना. त्याने जर इथे येऊन काही भानगड केली तर इथे कोणीतरी हवं ना. मी थांबतोय इथे. अरे हो, मी याचा विचारच केला नाही. तांगडे आपल्या घराजवळ आलाय नाही करायला. म्हणजे मला विरारला जाऊन इथे परत यावं लागणार. आणि जर मी त्याला बस स्टॉपवर भेटले नाही ना, तर तडक घरी यायचा तो. नकोच. त्यापेक्षा मी एक काम करते, मी रोज सकाळी विरारला जात जाईन, अण्णांसाठी जेवण करून मग तिथूनच ऑफिसला येत जाईन. म्हणजे तांगडेला संशयही नको यायला. असं नको बघूस ना. अरे हो, मला प्रेझेंटेशन पण करायचंय. मला खूप टेन्शन आलंय जय. यावेळेला मी वेळ नाही देऊ शकणार. त्याची काळजी तू नको करूस, ते मी मॅनेज करतो. तू माझ्यासाठी एवढं करतेस, मग मी एवढं तर नक्कीच करू शकतो ना. जय, उठायचंय ना लवकर सकाळी? नाही काय? चला हे घे, पटकन अलार्म लाव 4चा. मी माझ्या फोनवर 3:30चा अलार्म लावते. उठ लवकर, मला सगळं करून निघावं लागेल सकाळी. चला.
गुड नाईट. गुड नाईट. जय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी उठलास? मला का नाही उठवलंस तू? आत्ताच उठलोय ग. हे प्रेझेंटेशनचं घेऊन बसलोय. चहा ठेवलाय तुझ्यासाठी. लवकर घे नाही तर थंड होईल. तू घेतलास का चहा? हे काय ठेवलंय इथे, घेतो थोडा वेळ. बरं जय, निघण्याआधी ना टिफिन्स रेडी करायचेत मला. आणि ऐक, आजी कुठली भाजी असेल ना प्लीज मॅनेज कर. उद्यापासून रात्रीच रेडी करून ठेवीन. लवकर लवकर आटप ग. 4:30 ची ट्रेन आहे. मी तुला सोडायला येतो स्टेशनला. हो. आणि आदिती, असं असतं, चहा कसा झालाय हे जर सांगितलं ना तर तो करणाऱ्यालाही बरं वाटतं. एका घोटातच झोप उडाली. म्हणजे हिला नक्की काय म्हणायचं होतं? चहा चांगला झालाय की वाईट? सगळे टॅक्सीवाले झोपलेत. एकही स्टेशन पर्यंत यायला तयार नाही. नो प्रॉब्लेम, आपण चालत जाऊ. आणि ती बाईक हवी होती ना आपल्याकडे. का? कशाला उगाच नको तो खर्च? काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना जय. पण बाईक असती तर कसं गोष्टी सोप्या झाल्या असत्या. रोज तुला स्टेशन पर्यंत सोडता आलं असतं. सुहासकडे मागू का बाईक महिनाभरासाठी? जय नको हा. तुला माहितीये ना त्या बाईक वरून किती मोठं रामायण झालंय ते. बरोबर आहे तुझं, पण आपली गरज आहे म्हटल्यावर घेईल तो समजून. जय तुला एक सांगू, तुझ्या बरोबर हे असे छोटे छोटे क्षण जगायला मला जास्त आवडतात. ही एकमेव अशी वेळ आहे ना जेव्हा मला कोणाचंच टेन्शन नसतं. तुझ्यासोबत तुझ्या हातात हात घालून मी बिंदास कुठेही जाऊ शकते. आय लव्ह यू जय. लव्ह यू टू. चला आता जाऊयात, आता उशीर होईल. आई 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 गो देवा माझे. गो आदिती, काय सांगू तुला, इतका त्रास होतो ना, कंबरच फार मोडून गेले ग माझं. आता हे बघ, तुला असं किचन दाखवायचं म्हटलं तरी अशक्तपणा जाणवतोय ना इतका. मला तर वाटतं ना ताप असणार का, मला 102 वगैरे तरी असेल असं वाटतं. बहिणी हो नाही नाही ना, नाहीच जाणवणार. अगं आतून आतून ताप आहे मला. तू ग सांग ठणकत ना. ऐको बाई. वहिनी, मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का? बाई ग, घरातली कामच इतकी असतात की डॉक्टर असं म्हणायला पण वेळ नसतो ग बाई मला. ऐक बरं ठीक आहे, तुम्ही जाऊन आराम करा, मी कामाची सुरुवात करते. ठीक आहे? हो हो कर बाई. अगो हा, थोडं सांगायचं राहूनच गेलं. अगं त्या मिसेस शहा आहेत ना, मिसेस शहा कोण? आमच्या शेजारी राहतात ग. हा, तर त्या सांगत होत्या
विरार स्टेशनला म्हणे पहाटे इतकी छान स्वस्त ताजी भाजी मिळते ना. उद्या येताना आण हं. आज ना जाताना मी तुला घराची किल्ली देते. म्हणजे कसं आहे, उद्या तू येशील आणि मी झोपलेले असेल तर मला उठवू नकोस. उघड दरवाजा, लाग का मला. घर काय ग, आपलंच आहे. हे अदिती, बाई जेवण थोडं जास्तच कर हं. उगाच कोणाला कमी नको ना पडायला. अगो बाई हो, नाही तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना. तू लाग का मला. हा लाग. आणि हो अगं, तुला एक सांगायचं राहून गेलं. जरा काय झालं तुम्हाला? नाही हे नाही ग, ते सिंक मध्ये आहेत ना, काल संध्याकाळची 4 अशी भांडी राहिली, ती पण थोडी विसरून घे. ठीक आहे. आता नक्की कामाला लागू ना? बाई ग, नाही लागो. तुला तर माहितीये माझी काय बडबड चालूच राहते. आणि हो, नाही मी तुला काही लागलं तर चुकून हाक मारशील मला. असं अजिबात करू नकोस. आपलंच घर आहे, आपलं स्वयंपाकघर आहे, शोध सापडेल. हं? मी जरा पडते. हा सावकाश. हो इकडे. काय तुमच्या सौभाग्यवती कुठे राहिल्या? झालं सुरू. हा? ती विरारला गेली अण्णांची काळजी घ्यायला. वहिनी अचानक आजारी पडली तर वहिनी तिच्या माहेरी गेली. मग विरारला कोणी नाही म्हणून आदिती गेली तिथे. हो बरोबर आहे. म्हणजे आता पाणी भरायला आणि घरातली कामं करायला अण्णांना जमणार नाही ना. म्हणून बिघडली असेल तब्येत तिची. ठीक आहे. आदितीनं सुट्टी काढली का? नाही, ती डायरेक्ट येईल ऑफिसला. अरे बापरे, विरारहून ये जा करणार? आधी तिला काळजी घ्यायला सांग स्वतःची. हो. तू का नाही गेला तिच्या बरोबर? म्हणजे जाता येता प्रवासात सोबत झाली असती तुझी. आणि काय तो तुम्हाला मोकळा श्वास पण घेता आला असता. तिथे असताना दमा झाल्यासारखी तोंड असतात तुमची. ठीक आहे, आता अण्णांची तब्येत पण ठीक होणं गरजेचं आहे. आणि एक तरी गुणवंत सून त्यांच्या सोबत असणं पण गरजेचं आहे. एक काम कर, तिला कायम तिकडेच ठेव ना, म्हणजे अण्णांचं पण टेन्शन नाही. अहो कायमची काय तिकडे? लग्न होऊन 1 वर्ष सुद्धा झालं नाहीये दोघांचं. करमेल का एकमेकांच्या शिवाय? आणि कुणीतरी प्रेम करणारं असलं ना, म्हणजे दगदगीचं काहीही वाटत नाही. जय, थोडे दिवस काढ बाबा कसे तरी. मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. इथे घरात पण मोकळेपणा नाही आणि एकाच ऑफिस मध्ये असून देखील दिवसभर अनोळख्यासारखं वावरायचं. घरात पण मोकळेपणा नाही आणि एकाच ऑफिस मध्ये असून देखील दिवसभर अनोळख्यासारखं वावरायचं. म्हणजे अहो म्हणजे दिवसभर कामात असतात ना दोघं. त्यांना डोकं सुद्धा वर करायला वेळ मिळत नसेल म्हणजे अनोळखी असल्यासारखं झालं ना. हा. आदितीला थोडा त्रास होईल पण तुझं अर्ध टेन्शन गेल्यासारखंच आहे. अण्णांची चांगली काळजी घेईल ती. आणि हो, तुम्ही त्या शोभाला पुन्हा पुन्हा फोन करू नका उगीच. हो, असं कसं? आजारी आहे ती. वेळ काढून 1 कॉल करणारच होतो तिला. नको, आणखीन आजारी पडेल ती.
हा? आणि अहो कुणी कसं का असे ना, किती जणांना बदलणार आहात तुम्ही? सगळी जण काही सारखी नसतात. आता आदितीच बघा ना, किती गुणी पोर आहे ना. एवढ्या सकाळी डबा तयार करून गेली, मी फक्त भरलाय. जय घे. येतो मी. आदिती, कुठे पोहोचलीस तू? अगं तो तांगडे पोहोचला इथे बस स्टॉपवर आणि बहुतेक तुझीच वाट बघतोय. हो आलेच, 2 मिनिटात पोहोचते. ये लवकर. मॅडम गुड मॉर्निंग. तुमचीच वाट बघतोय मी. या 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 इथे. हो काय, हो काय नंबर सांगा. नंबर या मॅडम, या या. मॅडम तुमचं घर इकडे, मग तुम्ही इकडून कसं काय आलात? काकांचं काम होतं ना तिकडे. काकांचं काम होतं. अजून बसली नाही. अरे एक्सलंट. जुई, हा डेटा फीड इन करताय प्रेझेंटेशन मध्ये. काय रे जय, कसा झालाय चेहरा तुझा? झोप नाही झाली का? प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत झोपीत काही नाही. मी आदिती सरांना सगळे डिटेल्स मेल केले. तेच करते. ठीक आहे. या हे आले. या 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 या. झाले सगळे नमस्कार चमत्कार करून झाले. ऑफिस मधून जायची वेळ जशी चुकत नाही ना, तशीच ऑफिसला यायची वेळ सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे झालं. नाही काय झालं नवरे साहेब की मी धावत धावत स्टेशनवर पोहोचलो तर नेमकी सीएसटी गेली म्हणून मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर तिथे ही गर्दी. आजकाल काय झालंय गर्दीला काय कळत नाही आणि त्यातून स्लीप डिस्कचा त्रास पण सुरू झालाय ना. कंबर धरते आणि हे मग बघा कदम, ट्रेनच्या डब्यांसारखी कारणांची रांग लावू नका. बसा 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 बसा, काम करा. यायचं कधी पण जायची वेळ मात्र निश्चित. गुड मॉर्निंग कदम काका. गुड मॉर्निंग. आल्यावर नेहमीसारखा चहा नाही घेतलात आज तुम्ही? हा घ्या. थँक्यू 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 व्हेरी मच. तुमची कंबर कशी आहे आता? चालायचं आता 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 बरी आहे. बरोबर आहे. हे सगळं ना सांगण्यापुरतं. किती महिने झाले मी तुम्हाला सांगते. अगं अजून फर्स्ट क्लासचा पास काढला नाही या माणसाने. काय तर म्हणे पैसे वाचतात. मग पैसे वाचायला नकोत मुलांसाठी? हो पण स्वतःची दगदग करून. हो काही दिवसाचा प्रश्न आहे. नंतर मुलं मोठी होणार, मग ती स्वतःच्या पायावर उभी राहतील, मग उडून जातील पाखरांसारखी आपापल्या दिशांना. मग माझं कसं, मी रिटायर होऊन आराम करणार.
तेच तेच म्हणतेय मी. उद्या मुलं उडून जातील आपापल्या दिशांना. तुमची काळजी कोण करणार? कशाला काळजी करायची? बरोबर आहे. कसं आहे ना, काळजी करणाऱ्यालाच वाटतं. ज्याची काळजी केली जाते त्याला याबद्दल काहीच वाटत नाही. तू काळजी घेणार आहेस? 24 तास. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण राहता अंबरनाथला आणि मी राहते वसईला. शक्य आहे. वसईहून अंबरनाथला राहायला जा ना. अगं, मला चालेल. तू येतेस घरी राहायला? हिला लाजायला काय झालं?